नमस्कार. हे जे पहिल्यांदा व्हिडिओ घेतला तेव्हा हे सगळं खाली होतं, कारण दूध काढायचा टाईम व्हायचा होता. आता हे सगळ्या जर्सी गाई आहे आणि तिथं दूध काढायसाठी आम्ही स्पेशली थोडा वेळ थांबलो. ठीक आहे. हां, मिल्किंग पार्लर म्हणते आले. ठीक आहे. इथं सगळं म्हणजे एवढ्या सगळ्या गाई असल्या 600-700 लिटर दुधाचं प्रयोजन कसं करायचं दूध काढायचं ते आता सगळ्या गाई तिकडून पाया वगैरे धुवून येतात. इथं आता ह्या गाई लागल्या आहे. ठीक आहे. हे दूध जास्त झालं तर ते आपोआप हे होऊन राहिलं. हां, पानावली. हां, आता याला हे सगळ्या मशीना लावल्या जाईल. ही इकडं लावते का काय? ही कशाची आहे? धुण्यासाठी. अच्छा, धुण्यासाठी आहे. हे सगळे आता पाण्यानं धुवून टाकले आहे सगळे, आणि ते धुवून टाकल्याच्या नंतर हे लगेच इकडलं झालं हे इकडं लावल्या जाते. आणि हे इथं दूध जमा होणं चालू आहे. इथे सगळे दूध जमा झालं का ते दूध आता तिकडं जे तुम्हाला चंबर दाखवलं होतं त्या चंबरमध्ये जमा होते. हे झालं का ते? अच्छा, झालं. हे कसं माहीत पडते? हा, अच्छा, काच झिरो होते. हे इकडं इकडे इकडे ठीक आहे. कोणत्या गाईने किती दूध दिलं? हा, प्रत्येक गाईचं इथं मेजरमेंट पण ठेवलं आहे. कोण्या गाईने किती दूध दिलं आहे ना, हे इथं आकडे दिसते आहे ना. हो. आता हे इथं कसं कुठं किती दिलं हे कसं माहीत पडत? आकडे. हा, आकडे आधी ना 5-5.5 लिटर दिले. अच्छा. हा हा, हे बारे हे पाहता. हे जे गाय आहे त्या गायचे इथे दूध दिसत आहे. हा, हिचं 5.5 झालंय. हा, काढून हा, ते तिकडे दूध चालू झालं. हा, दूध चालू झालं. संपलं कधी जास्त कळत. काच झिरो होऊन जाते. हा, त्याला टायमिंग आहे 5 मिनिटात गाय पिळून. हो का? 5 मिनिटं झाले का तेवढं द्या. आता ही कडा पोतर जाऊ तर ही गाय एकदम पिळून. हा, ही गाय त्या कडा पोतर जाऊ तर ही गाय पिळून. हो का? ही मग ती त्या पद्धती. अशा पद्धतीने सगळ्या बाकीच्या गाई त्या वेटिंगवर आहे. हा, त्या वेटिंग त्या तिकडल्या तिकडच्या त्या गाई काही गाई वेटिंगवर आहे. तारा टाकायचं मशीन वगैरे. हा हा, अजून 50% कम्प्लीट झालं. पूर्ण ही क्षमता आहे ताची. ज्यावेळेस आपल्या 400 गाय कम्प्लीट होत्या हा ताशी 1 तासात 100 गाय पिळून होते. हा, टोटल कडा पोतर 20 गाया